2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून 303हून अधिक जागांचं टार्गेट। कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश। 2019च्या तुलनेत अधिक जागा आल्या पाहिजेत, भाजपचा निर्धार। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात। जागावाटपासंदर्भात संजय राऊत, शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये चर्चा। 2 फॉर्म्युलांवरती चर्चेची माहिती। 29 आणि 30 डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य। सलीम कुत्तासोबतचा बडगुजर यांचा तो व्हिडिओ एक अपघात। राऊतांकडून बडगुजरांची पाठराखण, तर सलीम कुत्ता भाजपत गेला तर साफ होईल, राऊतांची टीका। खासदार हेमंत पाटलांनी घेतली नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांची भेट। आंतरराष्ट्रीय दूरध्वनीवरून धमकीचा फोन संदर्भात घेतली भेट। यानंतर हेमंत पाटलांच्या नांदेडच्या घराची सुरक्षा वाढवली। लोकमंगल राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर। शांता गोखले, राजू बाविस्कर आणि वसंत गायकवाड पुरस्काराचे मानकरी। 7 जानेवारी 2024ला एबीपी नेटवर्कचे व्हाईस प्रेसिडेंट यांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण सोहळा। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन। विद्या प्रतिष्ठानमधील टेक्नॉलॉजी लॅबला अदानींची 25 कोटींची मदत। शरद पवारांकडून उद्योगपती गौतम अदानींचे आभार। काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात रॅलीचं आयोजन। देशातील सर्व काँग्रेसचे नेते सभेसाठी येणार। काँग्रेस आमदार सतेज पाटलांची माहिती। विरोधात गेल्यामुळे विचार बदलतात, त्यामुळे लोकांना कळतं पण खोटं बोलतं आणि कोण खरं। आमदार रोहित पवारांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला। जानेवारी महिन्यामध्ये शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा। रोहित पवारांची माहिती। तर मेळाव्यात भाजप विरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी चर्चा होणार। रोहित पवारांची प्रतिक्रिया। ब्राह्मणांना कोणतंही आरक्षण नाही, हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। तर अडचणी असतातच, पण त्यातूनही मार्ग काढला पाहिजे, गडकरींचा सल्ला। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाअंतर्गत 19,309 कोटींची कामं पूर्ण। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 42.61% खर्चात वाढ, तर 474 कोटींचा नफा। बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी महिला बालविकास, शालेय शिक्षण आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे काम करणार। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। पद्मश्री पुरस्कार पदपथावर फेकणं निंदनीय, हा देशातील जनतेचा अपमान। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कुस्तीपटू बजरंग पुनियावर टीका। पद्मश्री पुरस्कार फुटपाथवर ठेवणं भारतीयांचा अपमान। आमदार अतुल भातखळकर यांची कुस्तीपटू बजरंग पुनियावरती टीका। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचं रेल्वे बोर्डाला पत्र। आठवड्यातून 6 दिवस मुंबई जालना मार्गावर वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।